प्रकरण दुसरे, इंटरनेट ॲप्लिकेशन्स. थोडक्यात उत्तरे लिहा. ब्लॉगची व्याख्या लिहा. ब्लॉगचे विविध प्रकार स्पष्ट करा. वापरकर्त्याची इंटरनेटवरील स्वतःची अशी विशिष्ट जागा जिथे युजर विशिष्ट लेख, संकल्पना, बातम्या, माहिती, मते इत्यादी मांडू शकतो, त्याला वेब लॉग किंवा ब्लॉग असे म्हणतात. ब्लॉगवरील माहिती ब्लॉगला भेट देणारे युजर पाहू शकतात. ब्लॉगचे विविध प्रकार असतात. 1. तंत्रज्ञान व ताज्या घडामोडी. 2. राजकीय प्रश्न. 3. क्रीडा. 4. मनोरंजन. थोडक्यात उत्तरे लिहा. ब्लॉग तयार करण्याच्या पायऱ्या लिहा. इंटरनेट ब्राउझरमध्ये http www.blogger.com ही वेबसाईट उघडावी. क्रिएट ब्लॉग बटणावर क्लिक करावे. गुगल अकाउंट तयार करण्यास सांगितल्यावर ते तयार करून क्रिएट ब्लॉग लिंकवर क्लिक करावे. ब्लॉगचे शीर्षक टाकावे. ब्लॉगचा पत्ता टाकावा. व्हेरिफिकेशन सेक्शनमध्ये दिलेला शब्द टाईप करून कंटिन्यू शब्दावर क्लिक करावे. तुमच्या आवडीचे डिझाईन ब्लॉगला देण्यासाठी तुमच्या आवडीचे टेम्पलेट निवडावे. तुमचा ब्लॉग लिहिण्यासाठी आणि ब्लॉगमध्ये लेख प्रसिद्ध करण्यासाठी आता सज्ज झाला आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. गुगल कशा प्रकारे उपयोगी आहे? गुगल हे बहुराष्ट्रीय सार्वजनिक संघटनात्मक कंपनी आहे. गुगलचे उपयोग पुढील प्रमाणे आहेत. वेबसाईटवरून आपणास हवी ती माहिती शोधण्यासाठी गुगल सर्च इंजिनचा उपयोग होतो. एखाद्या ठिकाणचा पत्ता व त्याचे स्थान शोधण्यासाठी ई-मॅप किंवा गुगल मॅप्सचा उपयोग होतो. जीमेल या गुगलच्या सुविधेमुळे आपणास ईमेल पाठवण्यासाठी गुगल उपयुक्त आहे. गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने भाषांतर करणे व गुगल ट्रान्सलिटरेशनच्या मदतीने देवनागरी भाषेत उच्चाराप्रमाणे टायपिंग करण्यासाठी उपयोग होतो. थोडक्यात उत्तरे लिहा. ई कॉमर्स म्हणजे काय ते स्पष्ट करा. ई कॉमर्स ही नव्याने उदयास आलेली आणि खूप वेगाने लोकप्रिय होणारी संकल्पना आहे. इंटरनेटवर खरेदी विक्री करणे म्हणजेच ई कॉमर्स होय. टेलिकम्युनिकेशन नेटवर्कशी जोडल्या गेलेल्या संगणक प्रणालीचा वापर करून व्यावसायिक माहितीची देवाणघेवाण, व्यावसायिक देवघेव करणे आणि व्यावसायिक संबंध जोपासणे म्हणजेच ई कॉमर्स होय. ऑनलाईन बँकिंग, रिटेल स्टोअर्स, तिकिटांचे आरक्षण, ऑनलाईन शॉपिंग, विक्रीनंतरची सेवा किंवा सल्ला, कर परताव्यासाठी ई फायलिंग, लिलाव करावयाच्या उत्पादनांच्या जाहिराती ही काही ई कॉमर्सची उदाहरणे आहेत. ई कॉमर्सद्वारे खरेदी विक्री करणे ग्राहक व विक्रेता या दोघांनाही फायद्याचे असून वेळेचे बंधन नसते. वेळ व पैसा यांची बचत होते. थोडक्यात उत्तरे लिहा. EDI म्हणजे काय ते स्पष्ट करा. त्याचे फायदे लिहा. एखाद्या खाजगी नेटवर्कवर किंवा व्हॅल्यू ॲडेड नेटवर्कवर पाठवणाऱ्या व प्राप्तकर्त्या कॉम्प्युटर दरम्यान केले जाणारे प्रमाणित देवाणघेवाणीचे इलेक्ट्रॉनिक स्थानांतरण म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज EDI. EDI हा मुख्यतः बहुविध आणि पुन्हा पुन्हा देवघेवीची प्रक्रिया घडणाऱ्या ठिकाणी वापरला जातो. उदाहरणार्थ सुपरमार्केट्स, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, स्टॉक कंट्रोल आणि मटेरियल मॅनेजमेंट EDI मार्फत करणे शक्य असते. EDIचे फायदे: ऑर्डरवर करण्यात आलेली प्रक्रिया आणि डिलिव्हरीचा वेळ कमी होतो. खर्चात मोठ्या प्रमाणात बचत, पैशाच्या ओघात सुधारणा, टपाल खर्च व कागदाचा खर्च यात बचत, डेटा एंट्री करताना होणाऱ्या चुका टाळता येतात. अचूक डेटा एंट्रीमुळे पुरवठा साखळी कार्यक्षम बनते. त्वरित प्रतिसाद आणि रिअल टाइम क्लेम्स प्रोसेसिंग, व्यावसायिक कार्यक्षमतेत वाढ. थोडक्यात उत्तरे लिहा. VoIPचे फायदे
व तोटे लिहा. VoIP चे फायदे. संगणक व VoIP एकाच वेळी वापरता येतात. VoIP सेवांचा उपयोग प्रवासातही करता येतो. कमी खर्चिक आणि जलद असल्याने VoIP हा ग्राहकांसाठी संपर्काचा एक उत्कृष्ट पर्याय ठरत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या नेटवर्क्समधील प्रमाणबद्ध आणि विश्वसनीय उत्पादनांच्याद्वारे VoIP ने व्हॉइस आणि डेटा इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. VoIP केंद्राभिसरणी संदेशवहन सेवांमधील सर्व उत्तम गोष्टी एकत्र आणतो. VoIP चे तोटे. डेटा हॅकिंगच्या शक्यतेमुळे संप्रेषणातील गोपनीयतेवर समस्या निर्माण होऊ शकते. नको असलेले व्हॉइसमेल्स व ईमेल्स येण्याची संभावना टाळता येत नाही. काही वेळा VoIP डेटा इंटरनेटवर अनएन्क्रिप्टेड स्वरूपात प्रवास करतो. त्यामुळे डेटा ट्रान्सफरमधील गोपनीयता हा महत्त्वाचा विषय आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. फोरमची व्याख्या देऊन त्यांची रचना सांगा. इतर लोकांबरोबर संवाद साधण्याची, विचारांची देवाणघेवाण करण्याची, सहयोग देण्याची इंटरनेटवरील जागा म्हणजे फोरम होय. उदाहरणार्थ चर्चा, चॅट रूम्स, मेसेजिंग विंडोज, कॅलेंडर्स यांच्याद्वारे ते शक्य होते. फोरमची रचना. फोरम म्हणजे विषय आणि पोस्ट यांचे रचनात्मक मिश्रण व त्यांची विशिष्ट वर्गवारी केलेले सब फोरम्स. फोरमची सुरुवात प्रवर्गांनी होते. अनेक प्रवर्ग असल्यामुळे फोरमची विविध चर्चांमध्ये विभागणी केली जाऊ शकते. हे फोरम्स पुढे आणखी सब फोरममध्ये विभागले जातात. सब फोरमच्या सर्वात खालच्या स्तरावर विषयांचा अंतर्भाव असतो. हे टॉपिक्स किंवा विषय थ्रेड्स या नावाने ओळखले जातात. वापरकर्ते फोरमला भेट देऊन एखाद्या निवडलेल्या विषयावर त्यांची चर्चा सुरू करतात किंवा माहिती पोस्ट करतात. थोडक्यात उत्तरे लिहा. शिक्षण क्षेत्रात ब्लॉग कशा प्रकारे उपयुक्त आहे ते स्पष्ट करा. शिक्षण क्षेत्रात ब्लॉग हे शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी माहितीच्या, विचारांच्या, सूचनांच्या देवाणघेवाणीसाठी एक उपयुक्त साधन बनले आहे. माहितीची, उपयुक्त सूचनांची देवाणघेवाण करण्यासाठी ब्लॉगचा उपयोग करता येतो. विद्यार्थ्यांना हवी असणारी उपयुक्त माहिती पुरवण्यासाठी शिक्षकांना ब्लॉग उपयोगी पडतो. ब्लॉगवर उपलब्ध असणाऱ्या विशिष्ट कल्पना, तंत्रे आणि साधनांचा शोध घेऊन त्यांचा वापर केल्याने शिक्षक व विद्यार्थी यांच्या ज्ञानाचा पाया भक्कम होण्यास मदत होते. ब्लॉगच्या सहाय्याने माहितीची आणि मतांची देवाणघेवाण करता येते. विविध प्रश्नांवर भाष्य करून एकमेकांना मदत केल्याने शिकणाऱ्या समुदायांच्या विकासास ब्लॉगमुळे हातभार लागतो. थोडक्यात उत्तरे लिहा. गुगल अर्थ, विकिमॅपिया वापरून तुम्ही विशिष्ट जागा कशी शोधाल ते स्पष्ट करा. गुगल अर्थ हे जागा शोधण्यासाठीचे एक उपयुक्त साधन आहे. विकिमॅपिया ही बहुभाषिक वेबसाईट असून खूण केलेले जगातील कोणतेही ठिकाण किंवा विशिष्ट जागा शोधून त्याची माहिती पाहण्याची सुविधा यात आहे. गुगल अर्थ वापरून विशिष्ट ठिकाण शोधण्यासाठी पुढील प्रमाणे कृती करावी. इंटरनेट एक्सप्लोरर सुरू करून गुगल अर्थ प्रोग्राम उघडावा. जे ठिकाण शोधायचे असेल त्याचे नाव सर्च बॉक्समध्ये टाईप करून सर्च बटणावर क्लिक करावे. गरजेनुसार झूम इन, झूम आउट पर्यायांचा वापर करावा. 2 ठिकाणांमधील नकाशा मार्ग शोधण्यासाठी दिशानिर्देशवर क्लिक करावे. थोडक्यात उत्तरे लिहा. स्पष्टीकरण द्या. ई-मार्केट. ई-मार्केट ही आंतरसंस्थात्मक माहिती प्रणाली आहे. यात खरेदीदारांना आणि विक्रेत्यांना उत्पादनाविषयी आणि त्यांच्या किंमतीविषयी, पेमेंटविषयी आणि सेवांविषयी इंटरनेट, नेटवर्क्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून माहितीची देवाणघेवाण करण्याची सुविधा असते. एक किंवा अधिक इलेक्ट्रॉनिक पद्धती
किंवा मीडियाचा संबंध असलेले विक्रेत्यांकडून खरेदीदारांकडे होणारे वस्तूंचे स्थानांतरण म्हणजे ई मार्केटिंग. भौतिक बाजाराचे ई मार्केट हे व्हर्च्युअल प्रतिनिधित्व करते. भौगोलिकदृष्ट्या दूर पल्ल्याच्या व्यापाऱ्यांसाठी ते फायद्याचे ठरते. ई मार्केटिंगच्या मदतीने जाहिरातदारांना ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या मोहिमांमार्फत आपल्या ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचता येते. ग्राहकांचा कल ओळखून त्यानुसार उत्पादनांमध्ये किंवा सेवांमध्ये सुधारणा करता येते किंवा त्यात बदल करता येतो. ई मार्केटिंग मोहीम पारंपरिक व्यापारी पद्धतीपेक्षा कमी खर्चात योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत होणाऱ्या व्यवहाराला लागणारा वेळ वाचतो. थोडक्यात उत्तरे लिहा. फोरम आणि ब्लॉग ह्यातील फरक स्पष्ट करा. ब्लॉग हा एखाद्या व्यक्तीच्या मालकीचा असतो, उदाहरणार्थ विद्यार्थी, शिक्षक इत्यादी. फोरम हा दुसऱ्या कोणाचा तरी असतो, उदाहरणार्थ एखादी कंपनी, ऑनलाईन साईट. ब्लॉग हा एखाद्या विशिष्ट विषयाकरिता असतो. फोरम हा सर्वसाधारण जनतेने पोस्ट केलेल्या संदेशांचा एक संग्रह असतो, उदाहरणार्थ प्रश्नोत्तर स्वरूपात. ब्लॉग हा एका व्यक्तीने कोणत्या तरी विषयावर केलेल्या लिखाणाचा संग्रह असू शकतो. फोरम हा एखाद्या टॉपिकवर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा संग्रह असतो. ब्लॉग सभासद बनवून घेऊ शकत नाही. काही फोरम्स वेगवेगळ्या ब्लॉग्सना सभासद बनवून घेऊ शकतात. थोडक्यात उत्तरे लिहा. ई कॉमर्समधील ट्रेड सायकल स्पष्ट करा. ई कॉमर्समध्ये कंपनीच्या सहाय्यासाठी उभारण्यात आलेल्या मदत प्रक्रियांचा समावेश असतो. भौतिक प्रत्यक्ष व्यापाराप्रमाणेच ट्रेड सायकल सर्वसाधारणपणे 4 विभागात विभागलेली असते. ग्राहकाने पुरवठादाराला शोधणे आणि पुरवठ्याच्या अटींवर दोन्ही बाजूंनी संमतीची मोहर उमटवणे. उत्पादनांची निवड आणि वितरण स्वीकारणे. ई कॉमर्सच्या मदतीने उत्पादनांच्या निवडीबरोबरच पेमेंट आणि इनव्हॉइसची प्रक्रिया सामान्यतः पूर्ण केली जाते. असलेल्या विक्री उपरांत सेवा देखभालीचा समावेश, तक्रारींची दखल, मदत देणे आणि उत्पादनाशी पुरवठादारांचा पुढेही येणारा संबंध या पुरवठ्याबरोबर येणाऱ्या अटीही त्याच वेळी मान्य करतात. थोडक्यात उत्तरे लिहा. मॅप्स व नेव्हिगेशन यावर टिपा लिहा. कोणत्याही गुगल मॅपवर 2 मितींमध्ये नेव्हिगेट करता येते. व्ह्यू हलविता येतो. मॅप पॅन करण्यासाठी पुढीलपैकी एक क्रिया करावी. मॅपवर क्लिक करून ड्रॅग करावे. उत्तर दिशेला सरकण्यासाठी कीबोर्डवरील अप ॲरो की दाबावी. दक्षिण दिशेला सरकण्यासाठी कीबोर्डवरील डाऊन ॲरो की दाबावी. पूर्व दिशेला सरकण्यासाठी कीबोर्डवरील राईट ॲरो की दाबावी. पश्चिम दिशेला सरकण्यासाठी कीबोर्डवरील लेफ्ट ॲरो की दाबावी. वरील कृती माऊसचा उपयोग करून पॅन कंट्रोलच्या सहाय्यानेही करता येतात. ई मॅप थोडक्यात स्पष्ट करा. ई मॅप म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॅप किंवा डिजिटल मॅप. ई मॅप म्हणजे नेव्हिगेशन सुविधासह मिळणाऱ्या प्रतिमा, सोप्या ग्राफिक्सच्या चिन्हांच्या आणि रेषांच्या मदतीने एखाद्या क्षेत्राची किंवा सीमाचिन्हांची माहिती यात दर्शविली जाते. गुगल अर्थ हे डिजिटल मॅपिंगचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. एखादे विशिष्ट ठिकाण शोधण्यासाठी वापरकर्ते नकाशा ब्राउझ करू शकतात. वापरकर्त्यांच्या अटीनुसार शोधण्याच्या शोध यंत्रणेमुळे वापरकर्त्याला तपशीलवार ई मॅप मिळण्यास मदत होते. एखाद्या ठिकाणावर पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आणि सर्वात कार्यक्षम मार्ग पुरवला जातो. GPS तंत्रज्ञान हा डिजिटल मॅपिंग नेव्हिगेशन सिस्टीमचा पाया आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. ई गव्हर्नन्स.
संबंधित आवश्यक साइट्सना इंटरनेटवर भेट देऊन नागरिक शासकीय माहितीचा ॲक्सेस करू शकतात. त्या प्रणालीला ई-गव्हर्नन्स असे म्हणतात. त्याचा संबंध सरकारी प्राधिकरणे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान करत असलेल्या उपयोगाशी असतो. त्याचा वापर सार्वजनिक सेवांचा जलद व कार्यक्षम पुरवठा करण्यासाठी केला जातो. अंतर्गत कुशलता वाढवणे, खर्च कमी करणे, महसूल वाढवणे, पुनर्निर्माण करणे आणि प्रशासकीय प्रक्रिया यामध्येही वापर होतो. अधिकाधिक सरकारी संस्थांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये इंटरनेटचा वापर केल्याने कृतीत कार्यक्षमता आणि पारदर्शकता याची खात्री देता येते. थोडक्यात उत्तरे लिहा. मॅप लेयर्स थोडक्यात स्पष्ट करा. मॅप लेयर्सच्या साहाय्याने स्थानाशी निगडीत माहिती पाहता येते. उदाहरणार्थ रिअल टाइम वाहतूक, फोटो, विकिपीडिया लेख आणि गुगलवरील मॅप, बज पोस्ट यासाठी पुढील कृती करावी. गुगल मॅपमध्ये एखाद्या ठिकाणी नॅव्हिगेट करावे. नकाशाच्या वरच्या कोपऱ्यात असलेल्या चौकोनी विजेटवर माऊस फिरवावा. नकाशासाठी उपलब्ध असलेल्या लेयर्सचा मेनू दिसेल. मोरवर क्लिक करून गरज असल्यास अतिरिक्त लेयर पाहावे. नकाशासाठी जे लेयर हवे आहे त्या लेयरच्या नावावर क्लिक करावे. लेयर टर्न ऑफ करायचे असेल तर फक्त पुन्हा क्लिक करावे. काही मॅप लेयर्स पुढील प्रमाणे: ट्रॅफिक, फोटोज, लेबल्स, वेब कॅम्स, व्हिडिओ इत्यादी.